स्थानिक संसाधन आणि स्थानिक तंत्रज्ञ यांची वीण घालून साकारलेला हा नाविन्यपूर्ण यशस्वी प्रयोग आहे. कोकण. आंबा, काजू आणि पर्यटनाच्या मळवाटेनं विकासाचा रस्ता धरणारं कोकण आता बदलतंय. नारळी पोफळीच्या बागांमध्ये आकारास येणारी बायोगॅस ही त्या बदलाची खूण. बायोगॅसमधून ग्रामविकास हे सूत्र अंमलात आणण्यास भगीरथ ग्राम विकास प्रतिष्ठान ही संस्था झटते आहे. कुडाळ परिसरात 3000हून अधिक घरांमध्ये पेटणारा बायोगॅस हे भगीरथचं यश आहे. बायोगॅससाठी भगीरथ फेरोसिमेंटचं मॉडेल वापरतं. 2 घनमीटरचा बायोगॅस बांधण्यासाठी 40 किलो स्टील आणि चिकन मेश यांचा वापर केला जातो. त्याऐवजी बांबूचा वापर करून बायोगॅस उभारता येईल का याचा शोध सुरू झाला. आपण जर जुनी सगळी स्ट्रक्चर जर बघितली, म्हणजे त्याच्यामध्ये विजापूरचा गोल घुमट आला, ब्रिटिशांनी बांधलेल्या अनेक कमानी आल्या आणि ह्याचा मूलभूत आकार जो आहे तो अंडाकृती आहे. आणि ह्या अंडाकृती आकारामध्ये टेन्शन बिअर करण्याची क्षमता सगळ्यात जास्त असते. आमच्या लक्षात एक आलं होतं की बायोगॅसमधलं प्रेशर जे आहे ते 100 सेंटीमीटर ऑफ वॉटर एवढं प्रेशर आहे. आणि एवढंसं छोटंसं प्रेशर बिअर करण्यासाठी 6 mm स्टील आणि चिकन मेश हे वापरण्याची गरज नव्हती. बांबूचा पर्याय अधिक निसर्गानुकूल आहे. बांबू महाराष्ट्रात सहजी उपलब्ध आहे. तसंच दैनंदिन जीवनात त्याचा वापरही केला जातो. सर्वंकष विचार करता स्टीलच्या तुलनेत बांबू अधिक मजबूत आहे. 40 किलो स्टील आणि चिकन मेश यांचा खर्च 3500 रुपये आहे. त्याऐवजी बांबूच्या जाळ्या वापरल्यास तो खर्च अवघा 1300 रुपये इतका येतो. ग्रामीण भागाच्या दृष्टीनं किमतीतील हा फरक निश्चित महत्वाचा आहे. बांबूचा कार्बन फूटप्रिंट हा स्टीलपेक्षा निश्चितच कमी आहे. याखेरीज बांबूच्या वापरामुळे स्थानिक बुरुडांना व्यवसायाची संधी मिळू शकते. हे लक्षात घेऊन भगीरथनं बांबूचा बायोगॅस बनवण्याचं ठरवलं. त्यासाठी तंत्रज्ञांचा होकार आणि मार्गदर्शन मिळवलं. परंतु बायोगॅस बांधणाऱ्या गवंड्यांना विश्वास वाटणं गरजेचं होतं. त्याकरता भगीरथनं गवंड्यांना बांबू काम दाखवलं. बांबू विषयात काम करणाऱ्या सुनील देशपांडेंची भेट घडवून आणली. ऐतिहासिक स्थळांच्या सहलीही घडवल्या आणि त्यानंतर प्रत्यक्ष कामास सुरुवात झाली. बायोगॅसच्या खड्ड्यामध्ये सुरुवातीला लोखंडी सांगाडा उभारला जातो. त्यावर बांबूच्या बारीक काठ्या लावल्या जातात. मग त्यावर बांबूपासून बनवलेल्या जाळ्या बसवल्या जातात. त्या पक्क्या केल्या जातात. त्यातून तयार होणारा हा अर्धगोल अधिक पर्यावरणपूरक वाटतो. त्यावर प्लास्टर केलं जातं. प्लास्टरचे 2 थर वाळल्यावर आतील सांगाडा काढून घेतला जातो.
त्यानंतर आतून प्लास्टर केलं जातं आणि बायोगॅस बांधून तयार होतो. या बायोगॅसची इनलेटची टाकी तसंच आउटलेटच्या लाद्या बनवण्यासाठी बांबूच वापरला जातो. या प्रक्रियेमध्ये उत्तम प्रतीचा बांबू कसा ओळखायचा हा प्रश्न महत्वाचा ठरतो. परंतु बांबू काम करणाऱ्यांना उत्तम बांबू ओळखण्याचं ज्ञान परंपरेनंच असतं आणि बायोगॅस बांधकामास ते ज्ञान पुरेसं ठरतं. मानगो तोडताना अमावास्या ह्या पुणे एक जर मानगो तोडलो तर मानगो लागता. सुकती भरती त्या मानग्याला असतात. ते आम्ही सुकतेला मानगो तोडतो. सुकती असली का मानगो तोडतो. भरती असली का मानगो तोडत नाही आम्ही. आणि सुकती असलेलो मानगो आमकां गॅरंटी येता त्या मानग्याक आणि आम्ही पेर बघून मानगो तोडतो. मोठा पेर असला तर आम्ही मानगो तो तोडणू नाही. बारीक पेराचो मानगो आणि लांब पेराचो असलो तर तो मानगो आम्ही तोडतो. आणि त्याचं आम्ही बनवतो. डाळी बनवतो, टोपले बनवतो, सुपा बनवतो, सगळा बनवतो. स्थानिक संसाधन आणि स्थानिक तंत्रज्ञ यांचा मेळ घालत भगीरथनं 5 बायोगॅस बांधले, जे बांधताना हे तंत्रज्ञान विकसित होत गेलं. जाळी बनवताना पहिली जाळी बनवताना जरा ही बेळा रुंद आणि मोठी होती. होलसुद्धा जरा खूप मोठे ठेवलेले होते. त्याच्यामुळे होग लागला काय की खाली सिमेंट त्या बेळावर उतरताना बेळ तसंच राहावा आणि नंतर त्याच्यात हवा कायमची साचून राहावा. हवा ती बाहेर जर नाही पडली तर थैसर आमका शंका वाटली की हे नक्कीच क्रॅक होतो. म्हणून आम्ही त्या बेळांमध्ये फरक केलो, जरा बारीक केली आणि जाळी पण त्यांची कमी केली. तसेच हे जे होल असत ते सुद्धा जरा कमी केले. ही कल्पना प्रत्यक्षात आली ती राष्ट्रीय कृषी आणि ग्रामीण विकास बँक म्हणजेच नाबार्डच्या सहयोगामुळं. नाबार्डनं रुरल इनोव्हेशन फंड या योजनेअंतर्गत या प्रकल्पास मंजुरी दिली होती. नाबार्डचा मुळात उद्देशच असा होता की जे सोपं तंत्रज्ञान आहे, गावातल्या गावात होण्यासारखं आहे किंवा त्याच्या कल्पना त्यांच्यामध्ये आहेत, पण ते जगासमोर आणलं गेलेलं नाही आहे किंवा त्या दृष्टीने काही प्रयत्नच नाही झालेले. तर त्याला एक थोडंसं बळ देण्यासाठी आपण जर त्याच्या पाठीशी उभं राहिलो. बेसिकली RIF हे एक्सपेरिमेंटेशन आहे. प्रायोगिक तत्वावर आपण पाहतो की हे होतंय की नाही योग्य, आणि होत असेल तर मग आपल्याला याचं अनुकरण दुसऱ्या ठिकाणी करता येईल की नाही, आपल्याला याचं रेप्लिकेशन होईल का, करून पाहता येईल का, या दृष्टिकोनातून प्रयोगांसाठी आम्ही या फंडाचा उपयोग करतो. या बांबू बायोगॅसचं पेटंट मिळवण्यासाठी भगीरथ प्रयत्नशील आहे. तसंच इथून पुढं बायोगॅसच्या बांधकामात हेच तंत्रज्ञान वापरून तो अधिकाधिक पर्यावरणपूरक करण्याचा भगीरथचा प्रयत्न आहे.